तुमच्यासाठी मी खूपच सुंदर आणि एक युनिक डिझाईन घेऊन आलेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। चला तर बघूया आपण आता थालपोश कसं बनवायचं, कोणकोणते कलर लागणार आहे। तुम्ही बघू शकता 9 कलर मला लागलेले आहे। तुम्ही या व्यतिरिक्त जास्तही शेड त्यामध्ये ॲड करू शकता, पण मी 9 कलर यूज केलेले आहे। चला तर बघूया कसं बनवायचं आहे। सर्वात पहिले आपल्याला मॅजिक लूप बनवून घ्यायची आहे आणि एक स्लिप स्टिच करून घ्यायची आहे आणि 3 चेन बनवायच्या। 3 चेन बनवल्या त्यानंतर आपल्याला 4 डबल क्रोशियाज बनवून घ्यायचे आहे। 4 डबल क्रोशिया आणि आपण आधी 3 चेनची एक चेन बनवली होती, 3 चेनची असे आपले 5 डबल क्रोशिया तयार झालेले आहे। पहिल्या चेन मधून आपल्याला अटॅच करायचं आहे। त्याचे आपल्याला पॉपकॉर्न स्टिच तयार करायची आहे। त्यानंतर आपल्याला 2 चेन घ्यायचे आहे। 2 चेन नंतर परत आपल्याला 5 डबल क्रोशियाज बनवायचे आहे। की आपल्याला पहिल्या डबल क्रोशियामधून आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे आणि 2 चेन करायचे आहे। परत आपल्याला 5 चेन बनवायचे आहे, 5 डबल क्रोशिया बनवायचे आहे। असे आपल्याला 8 पॉपकॉर्न स्टिच बनवायचे आहे। 5 डबल क्रोशिया करून घ्यायचे, नंतर स्लिप स्टिच करायची आहे। पहिल्या डबल क्रोशियामधून डबल 2 चेन घ्यायचे आहे। असं करत करत आपल्याला 8 पॉपकॉर्न स्टिच बनवायचे आहे। त्यानंतर आपण ग्रीन कलर ॲड करणार। आधी आपण लाईट ग्रीन घेतला होता, आता आपण डार्क ग्रीन घेणार आहे। स्लिप स्टिच करून घेतली की आपल्याला थ्रेड कट करून घ्यायचा आहे। खूपच सोपी आणि सुंदर अशी डिझाईन आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। आपण डार्क ग्रीन कलर ॲड करत आहे। यानंतर तुम्ही दुसरा शेडही ॲड करू शकता, म्हणजे ग्रीनचा दुसरा शेड ॲड करू शकता तुमच्या मनाने। मी डायरेक्ट आता डार्क ग्रीन ॲड केलेला आहे। तुम्हाला हवंय तसं तुम्ही बनवू शकता। 3 चेन बनवून घ्यायचे आहे आपल्याला। सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे, पण या वेळेला आपल्याला प्रत्येक 2 पॉपकॉर्न स्टिचच्या मध्ये परत 2 पॉपकॉर्न स्टिच बनवायचे आहे। 5 डबल क्रोशिया बनवून घ्यायचे आधी आपल्याला। पाच डबल क्रोशिया झाले की आपल्याला पहिल्या डबल क्रोशियामधून आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचे आहे। स्लिप स्टिच करून झाली की 2 चेन करायचे आहे आपल्याला। 2 चेन झाल्या की त्याच गॅपमध्ये आपल्याला परत अजून एक पॉपकॉर्न स्टिच बनवायची आहे, म्हणजे परत 5 डबल क्रोशिया बनवायचे आहे आपल्याला। 5 डबल क्रोशिया झाले की आपल्याला परत स्लिप स्टिच करून घ्यायचे आहे पहिल्या डबल क्रोशियामधून आणि 2 चेन बनवायच्या, म्हणजे प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला 2 पॉपकॉर्न स्टिच बनवायचे आहे। म्हणजे आपण आधी 8 पॉपकॉर्न स्टिच बनवल्या होत्या, नंतरच्या राऊंडमध्ये आपल्या 16 पॉपकॉर्न स्टिच तयार होतील। अगदी सोपा आहे, अगदी सोपा आणि सुंदर आहे। तुम्ही इझिली बनवू शकता। अशा प्रकारे आपल्याला सर्व बनवून घ्यायचे आहे। आपला राऊंड कंप्लीट झालेला आहे। आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे पहिल्या चेनमधून आणि आपल्याला थ्रेड कट करायचा आहे। यानंतर आपण व्हाईट थ्रेड ॲड करणार आहे। या राऊंडमध्ये सेम आपण आधीच्या राऊंडमध्ये केलं होतं तसं प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला एका गॅपमध्ये 2 पॉपकॉर्न स्टिच बनवायचे आहेत। आपण आधीच्या राऊंडमध्येही एका गॅपमध्ये 2 स्टिच बनवल्या होत्या। सेम आपल्याला 2 पॉपकॉर्न स्टिच बनवायचे आहे एका गॅपमध्ये।
3 चेन करून घ्यायच्या आणि 4 डबल क्रोशिया करून घ्यायचे, म्हणजे 5 आपले डबल क्रोशिया तयार होतात। आपण 3 चेनला ॲज अ डबल क्रोशिया काउंट करत असतो। एक पॉपकॉर्न स्टिच झाली की आपल्याला 2 चेन बनवायचे आहे। आपण जसा जसा राऊंड वाढवत जाऊ तसे आपल्याला चेन वाढवायचे आहे। 2 नंतर 3 नंतर 4 अशा 4-5 पर्यंत आपलं काम होऊन जाते, सफिशियंट आहे। जर तुम्हाला त्यापेक्षा मोठं करायचं असेल तर मग तुम्ही अजून चेन वाढवू शकता। आपला राऊंड कंप्लीट झालेला आहे। स्लिप स्टिच करून घ्यायची आहे। त्यानंतरच्या राऊंडमध्ये आपल्याला प्रत्येक गॅपमध्ये एकच पॉपकॉर्न स्टिच बनवायची आहे। आपण आधीच्या राऊंडमध्ये एका गॅपमध्ये 2 पॉपकॉर्न स्टिच बनवल्या होत्या, आता प्रत्येक राऊंडमध्ये एकच बनवायची आहे। अशा प्रकारे आपल्याला कलर अटॅच करून घ्यायचे आहे वेगवेगळे। नंतर मी क्रीम कलर घेतला, नंतर येलो घेतला, नंतर येलोचा शेड घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला ऑरेंज घ्यायचा आहे, ऑरेंज नंतर रेड घ्यायचा आहे, रेड नंतर मरून घ्यायचा आहे। तर आपला बनून तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता खूपच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहे। आता आपण मरून कलर ॲड करणार आहे। आता आपल्याला पॉपकॉर्न स्टिच नाही करायचे आहे, आपल्याला डबल क्रोशियाच करायचे आहे फक्त। आपण थ्रेड ॲड करून घेऊ, 3 चेन बनवून घ्यायचे आहे आणि आपल्याला डबल क्रोशिया बनवायचे आहे। एका गॅपमध्ये आपल्याला 6 डबल क्रोशिया बनवायचे आहे। तुम्ही आधी पॉपकॉर्न स्टिच करून नंतरच्या राऊंडमध्येही करू शकता। प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला 6 डबल क्रोशिया बनवायचे आहे। प्रत्येक गॅपमध्ये मधात कुठलीही चेन वगैरे घ्यायची नाही, डायरेक्ट करायचं आहे। प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला 6 डबल क्रोशिया बनवायचे आहे। आपला राऊंड कंप्लीट झालेला आहे। आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे आणि थ्रेड कट करून घ्यायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग। अशा प्रकारे आपलं सुंदर थालपोश तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं थालपोश आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा। थँक यू सो मच।